नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स कडधान्याची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही काबुली चणे, हे हिरवा वाटाणा, हा हिरवा चणा, हा लाल चणा आणि हे सफेद वाटाणे, असे मी हे सगळे रात्री भिजत घातलेले, म्हणजे एक 8 ते 9 तास चांगले भिजत घातलेले, स्वच्छ धुवून भिजत घातले। आणि आता हे पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि पूर्ण पाणी निथळून घेतलेले। आता हे सगळे मिळून बघा, हे भिजत घालताना हे 250 ते 300 ग्रॅम होते, तर ही एवढे झालेले आहेत। ते ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे जर असेल ना, तर काळा वाटाणा सुद्धा तुम्ही टाकू शकता, छान लागते चव, एकदा करून बघा जरूर। त्यासाठी बघा, आपण वाटण बनवून घेऊया। तर कोथिंबीर घेतलेली एक मुठभर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या, 5 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, जरा मोठ्या मोठ्या त्या, अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे। थोडं सुकं खोबरं ह्याच्यावर घेतलं तरी चालेल। ही एवढं वाटण मिक्सरला मी बारीक करून घेते, थोडंसं पाणी टाकून बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आज आपण कुकरमध्ये बनवूया, त्यासाठी बघा कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकणार आहे मी 1 पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकायचं जिरं, हिंग, 2 तेजपत्ते, आणि त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचा एक कांदा बघा बारीक चॉपरला करून घेतलेला आहे। मीडियम आकाराचे जरी 2 घेतले तरी चालतील। आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा, एक दालचिनीचा तुकडा, एक साधी विलायची, एक मोठी विलायची, 2-3 लवंगा अशा जरी टाकल्या तरी चालेल, एक स्टार फूल, तसं पण केलं तरी छान लागतं बरं का चवीला। तर 1 मिनिटभर मी परतून घेते, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे बघा, सगळं आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं, 1-2 मिनटं परतून घ्यायचं, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे बारीक। ह्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, मोठा 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे, चवीप्रमाणे मीठ आणि हळद, हे सगळं टाकून घेऊया आपण। यांच्या सगळ्यांच्या रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत, तुमच्याकडे कोणता मसाला असेल तो जरी टाकला तर चालेल, मी मिरची पावडर टाकलेली आहे। आता ह्याला चांगला आपण परतून घेऊया, मस्त असं बघा बारीक गॅसवर मी परतून घेतलेलं, एकदम असं सुक्कं सुक्कं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कडधान्य टाकून घेऊया, टाकून घेतलेलं आहे बघा। आता हे मिक्स करून घेऊया, मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे, छान झालेलं आहे असं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला बारीक केलेला ना त्यातच मी पाणी घेतलेलं आहे बघा। आता हे हलवून घेऊया, गॅस मिडियम आहे, मिक्स करून व्यवस्थित घेतलेलं आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया, आणि ह्याचं काय करायचं, आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर। बारीक गॅसवर जरी केला तरी चालतील, मी मिडियम गॅसवर करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्यात बघा, हलकासा थंड झालेला आहे, म्हणजे झाकण काढायपुरता थंड झालेला आहे, एवढा पण नाही आहे झालेला। हे बघा अशा पद्धतीत पूर्ण थंड झाला का नाही, तर अजूनही थोडंसं आपल्या ह्याच्यातलं पाणी कमी होईल, अशा पद्धतीने बघा। आणि पूर्ण छान शिजतं बरं का, एकदम छान लागतं चवीला, असं लपथबीत एकदम असं। एखादी दुसरी अजून जरी शिट्टी केली तरी चालेल, पण हे मस्त असं शिजतं, एकदम गाळ असं चांगलं लागत नाही मग हे खायला। अशा पद्धतीत जर असेल ना तर चवीला पण छान लागतं, करून बघा अशा पद्धतीनं झटपट। खूप रेसिपी मी अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ह्यानं टाकलेल्या आहेत, हे आपलं वल्लं खोबरं टाकून मी आज बनवलेलं आहे, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।